काही दिवसापासून मीरा खूपच काळजीत होती. तिच्या लग्नानंतर जेव्हाही ती आपल्या माहेरी दादा वहिनीला भेटायला जायची तेव्हा सगळे तिचे खूप लाड करायचे, तिचा छान पाहुणचार करायचे. पण काही दिवसापासून तिला त्यांच्या वागण्यामध्ये बदल जाणवत होता. त्यामुळे ती खूप उदास झाली होती. काय झालं मीरा, तू जरा काळजीत दिसतीयेस. मला सांग, मी पण तुझी आईच आहे. आई, लग्नाआधी दादा वहिनी माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे. मला काय हवं नको ते सगळं पाहायचे. मला कशाचीच कमी पडू दिली नाही. पण लग्नानंतर जेव्हाही मी त्यांना भेटायला जाते तेव्हा ते माझ्याशी नीट बोलतच नाहीत आणि साधे मला भेटायलाही येत नाहीत. मलाही घरी बोलवत नाहीत. असं काय झालंय की ते लोक माझ्याशी असं वागतायत? अगं, कदाचित ती तुझ्या मनातली शंका असेल. आधी तू त्यांच्या बरोबर राहायचीस ना, त्यामुळे तुला ते जाणवलं नसेल. आता तू दूर आहेस म्हणून तुला त्यांची जास्त आठवण येतेय, म्हणून तुझ्या मनात असे विचार येत असतील. मला नाही वाटत त्यांच्या मनात असं काही असेल. एक काम कर, तू काही दिवस तुझ्या माहेरी जाऊन ये. त्यामुळे तुझी शंकाही दूर होईल आणि तुझी नाराजीही संपेल. थँक्यू आई. मी उगाच काहीतरी विचार करत होते. मी उद्याच दादा वहिनीकडे जाते. एक काम करते, मी त्यांना काही कळवतच नाही. त्यांना सगळ्यांना सरप्राईज देते. दुसऱ्या दिवशी मीरा आपल्या दादा वहिनीला सरप्राईज देण्यासाठी माहेरी जाते. पण तिकडे तर कुलूप लागलं होतं. अरे, घराला तर कुलूप आहे. कदाचित निशा वहिनी आणि अलका वहिनी बाहेर गेल्या असतील. थोडा वेळ वाट पाहते, नाहीतर निशा वहिनीच्या फोनवर फोन करते. मीरा आपल्या मोठ्या वहिनीला फोन करते, पण वहिनी फोन उचलत नव्हती. तेव्हा शेजारीण तिच्याकडे येते. अगं मीरा, कशी आहेस तू? नमस्ते काकू, मी छान आहे. तुम्हाला माहितीये का की वहिनी कुठे गेलीये? ते सगळे तर 1 महिना फॉरेन टूरवर गेलेत फिरायला. तुझा भाचा ऋषीचा वाढदिवस आहे ना, तिकडेच साजरा करायला गेलेत. विदेशात गेलेत आणि मला सांगितलंही नाही. ये पोरी, घरी चल, मी चहा करते तुझ्यासाठी. नाही नाही काकू, मी नंतर कधीतरी येईन. आता मी निघते. मीराच्या डोक्यात प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला. पूर्ण रस्त्यात काही ना काहीतरी ती विचारच करत होती. अजय आणि विजय दादा तर म्हणत होते की त्यांनी माझ्या लग्नासाठी कर्ज घेतलंय. त्यांच्याकडे लग्नासाठी पैसे नव्हते. त्यांच्या कामाचाही प्रॉब्लेम होता. मोठ्या मुश्किलीने माझं लग्न लावलंय त्यांनी. पण मग ही फॉरेन ट्रिप, तेही बर्थडेसाठी? एवढे पैसे? मला काहीच समजत नाहीये. आणि देशाच्या बाहेर सगळे फिरायला चालले तर मला साधं कळवलं देखील नाही. मीराच्या डोक्यात उलटसुलट गोष्टी येत होत्या. ती आपल्या सासरी आली तर तिची सासू आणि नवरा आश्चर्यचकित झाले. अगं मीरा, तू परत आलीस? तू तर दादा बहिणीकडे राहायला गेली होतीस ना? काय झालं मीरा, तू परत का आलीस? दादा वहिनी आउट ऑफ इंडिया गेलेत ऋषीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. सगळे 1 महिन्यानंतर येतील. मला या दोघा भावांनी वहिनीने साधं फोन करून कळवलं पण नाही. निदान मला सांगायचं तरी ना. आम्हाला तर त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे लग्नासाठी पैसे नाहीयेत, म्हणून तर अमितने लोन घेऊन सगळ्या लग्नाचा खर्च केला. तसं मला हे बोललं नाही पाहिजे मीरा. तू काय विचार करशील माहित नाही, पण त्या लोकांकडे विदेशात जायला पैसे कुठून आले ग? लग्नाचा सगळा खर्च तर आम्हीच केलाय, कारण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून. हे तर तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं म्हणून मी काही बोलले नाही ना. तुझे सासरे काही बोलले ना, अमित काही बोलला. सोड ग विमला, हे सगळं बोलायची काय गरज आहे? मीरा बिचारी आधीच काळजीत आहे. हे सगळं ऐकल्यावर तिला अजून टेन्शन येईल. काही होत नाही. मीरा आपली सुनबाई आहे. आपला खर्च झाला काय किंवा त्यांचा खर्च झाला काय, एकच गोष्ट आहे. पुढच्या 1 महिन्यापर्यंत मीराच्या भावाने आणि बहिणीने एकही फोन केला नाही. अचानक 1 महिन्यानंतर मीरा जेव्हा आपल्या नवऱ्याबरोबर बाजारात गेली होती तिथेच तिच्या दोघी वहिनी तिला दिसल्या. पण त्या दोघीही तिच्यापासून नजर चुकवू लागल्या. अहो, ही तर निशा आणि अलका वहिनी आहे ना. याचा अर्थ हे लोक ट्रिपवरून परत आले, पण यांनी आल्यावरही मला फोन नाही केला. चला तर जाऊन जरा बोलूया. सोड ना मीरा, जर त्यांना तुझी आठवण नाहीये तर तू कशाला जाऊन बोलतीयेस? नाही नाही, असं थोडी असतं. जरा विचारू दे तर. माझी वहिनी आहे ती, मला पूर्ण अधिकार आहे विचारण्याचा. थांबा, मी विचारूनच येते. मीरा जशी त्या दोघी वहिनींकडे जायला लागते तिच्या दोन्ही वहिनी तिला बघून इग्नोर करून तिथून निघून जातात. निशा वहिनी, अलका वहिनी, इकडे. अरे, मला बघूनही न बघितल्यासारखं केलं. मला काही कळत नाहीये हे नेमकं प्रकरण काय आहे. मी तुला म्हटलं होतं ना, जाऊ नकोस. बघ, त्यांनी तुला पाहिलं तरी थांबल्या नाही. चल आता घरी जाऊयात. मीरा घरी आल्यावर हे सगळं आपल्या सासूला सांगते. आता हे सगळं ऐकल्यावर मलाही काही गडबड वाटतीये. तुझे दादा वहिनी तुला का टाळतायत? काही दिवस वाट बघूया, कदाचित ते स्वतःहून फोन करतील.
पुढचे काही दिवस मीराने वाट पाहिली, पण तिच्या माहेराहून कोणाचाच फोन आला नाही. एक दिवस मीरा आपल्या सासूबरोबर बाजारातून घरी येत होती. तेव्हा तिला तिच्या वडिलांचे खास वकील मित्र भेटले, ज्यांच्याकडून तिला अशी गोष्ट कळाली जी ऐकून ती आणि तिची सासू आश्चर्यचकित झाले. मला तर आश्चर्य वाटतंय मीरा बाळा, की तुला तुझ्या दोन्ही भावांनी वाटणीचा हिस्सा पण नाही दिला. तुझ्या वडिलांनी तर 3 हिस्से केले होते. त्यांनी तर त्यांच्या मृत्यूपत्रात हेच लिहिलं होतं की 3रा हिस्सा तुझ्या लग्नासाठी आणि तुझ्या इतर खर्चासाठी कामाला येईल. माहित नाही, पण तुझ्या दोन्ही भावांनी मला अचानक हे करायला नकार दिला. मला काही कळालंच नाही, आणि मी कसं विचारणार की मला बाजूला का करताय. असं विचारणंही चुकीचं आहे ना. पण मी हे तुला नक्कीच सांगेन की तुला तुझ्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत. ती तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुझ्या वाटणीचा हिस्सा तुला मिळेल. मला बोलायला तर नाही पाहिजे, पण मला असं वाटतंय की कुठे ना कुठेतरी तुझे दादा आणि बहिणी तुझी फसवणूक करतायत. माझा विश्वास बसत नाहीये की माझे सख्खे भाऊ माझ्याशी असं वागतील, जेणेकरून मी माझ्या वाटणीचा हिस्सा माझ्या दादा बहिणीकडून घेऊ शकेन. एकदा निदान त्यांनी मला सांगायचं तरी होतं की तुझ्या वाटणीचा हिस्सा आम्ही तुला देणार नाही म्हणून. मी हसत हसत त्यांना तो हिस्सा दिला असता. मी तर त्यांची सख्खी बहीण आहे. माझा जीव जरी मागितला असता तरी मी त्यांना दिला असता. पण ते माझ्याशी असं खोटं आणि बेईमानीने वागलेत की आता ते माफीच्या लायकीचेच नाहीयेत. प्लीज काका, मला काही झालं तरी आता हा हिस्सा हवाय. ठीक आहे, मी तुझी मदत नक्की करीन पोरी. मीरा, तू एकदम बरोबर निर्णय घेतलायस. मी आणि घरातले सगळेजण तुझ्या बरोबर आहोत. थँक्यू आई, थँक्यू सो मच. मला माहिती आहे की तुम्ही सगळे खूप चांगले आहात. लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच केला होतात, ही गोष्ट मी कशी विसरेन. माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा नक्की घेईन, जो त्यांनी माझ्यासाठी ठेवला होता. शर्मा वकिलांच्या मदतीने मीराला तिच्या वाटणीचा 3रा हिस्सा मिळतो, जो तिच्या वडिलांनी तिच्यासाठी ठेवला होता. पण मीराला याचं दुःख होतं की केवळ पैशासाठी तिच्या दोन्ही भावांनी तिला फसवलं. आजपासून माझं कुठलंही माहेर नाही. विसरून जा की तुम्हाला कोणी बहीण होती. असं नको बोलूस मीरा, आमच्याकडून चूक झाली. हो मीरा, पैशाच्या लालचेपोटी आम्ही आंधळे झालो होतो. नाही दादा, आता खूप उशीर झालाय. प्लीज, आता तुम्ही माझ्याशी कुठलाही संबंध ठेवू नका. थँक्यू वकील काका, तुम्ही माझी खूप मदत केली. मीराच्या डोळ्यात पाणी होतं. तिने कायमचा आपल्या भावांशी संबंध तोडला होता, आणि हीच तिच्या भावांसाठी सगळ्यात मोठी शिक्षा होती. ही गोष्ट आहे सुभद्राची. सुभद्रा गावात राहत होती आणि तिचा मुलगा अखिल शहरात राहत होता. तो तिथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होता. सुभद्राचा मुलगा अखिल अचानकच तिला भेटण्यासाठी शहरातून गावात आला होता. आपल्या मुलाला बघून ती खूप आनंदित झाली आणि मग पुन्हा त्याच तक्रारी सुरू झाल्या ज्या प्रत्येक आईच्या असतात. कसा झालाय रे तुझा चेहरा? किती बारीक झालायस तू? जेवण वेळेवर करत नाहीस का? खूप काम करायला लावतात का ऑफिसवाले? अगं आई, कुठं बारीक झालोय? सगळ्या आयांना असं का वाटतं देव जाणे. सगळ्यांना आपली मुलं अशी बारीकच दिसतात. तुझ्याशी तर या विषयावर बोलायलाच नको. तू पटकन हातपाय धुवून ये, मी तुझ्यासाठी पराठे तयार करते. सुभद्रा किचनमध्ये पराठे करायला जात होती तेवढ्यातच अखिलने आपल्या आईचा हात पकडला आणि तिला सोफ्यावर बसवलं. अगं आई, तू हे सगळं सोड, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. ते ऐकून सुभद्राचे डोळे चमकले आणि आनंदाने तिने त्याला विचारलं, काय बोलायचंय रे? लग्नाविषयी बोलायचंय का? तू तयार असशील तर थांब, मी तुला काहीतरी दाखवते. सुभद्राने सोफ्याजवळच असलेल्या टेबलावरून एक पाकिट घेतलं आणि त्यातले काही मुलींचे फोटो ती अखिलला दाखवू लागली. बघ, सांग बरं यातली तुला कुठली आवडली ते? अखिलने ते फोटो वरचेवर बघितले आणि तो म्हणाला, आई, मला यातली कोणीच पसंत नाहीये. काय बोलतोयस तू? सगळ्या किती सुंदर आहेत, चांगल्या शिकलेल्या पण आहेत. मग त्यानंतर अखिलने जी गोष्ट आपल्या आईला सांगितली ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर अजून जास्त चमक आली. अरे वा, खरंच तू मुलगी बघितलीयस? अरे कोण आहे ती? काय नाव आहे तिचं? कुठे राहते? अगं आई, एका वेळी किती प्रश्न? एवढं बोलून अखिलने आपला मोबाईल काढला आणि आपल्या मोबाईलमधून आकांक्षाचे फोटो त्याने आईला दाखवले. तिचा फोटो बघून सुभद्रा खूप खुश झाली. वा, किती सुंदर आहे माझी सुनबाई. मी खूप खुश आहे बाळा, मी खूप खुश आहे. आकांक्षा आणि अखिलचं लग्न झालं. जेव्हा तो पहिल्यांदा तिला घेऊन घरी आला तेव्हा सुभद्रा त्या दोघांचंही औक्षण करत होती. पण आकांक्षाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. आकांक्षा शहरात राहणारी मॉडर्न विचारांची मुलगी होती. ती सुभद्राला म्हणाली, काय आई, आता हे सगळं कोण करतं? अगं, का नाही करत? सगळे तर करतात. लक्ष्मी आहेस तू माझ्या घरातली, आणि लक्ष्मीचं स्वागत तर असंच केलं जातं.
सुभद्राचं बोलणं ऐकून आकांक्षाने तोंड वाकडं केलं. अखिलला वाटत होतं की आकांक्षाने थोडे दिवस आईबरोबर राहावं, कारण त्याच्या कंपनीवाले त्याला काही दिवस परदेशात पाठवणार होते. आकांक्षानेही कधी गाव पाहिलं नव्हतं, त्यामुळे ती अखिलचं म्हणणं टाळू शकली नाही. ठीक आहे बाबा, पण लवकर ये तू, नाहीतर मला एकटीला इथे कंटाळा येईल. अखिल शहरात जातो. एक दिवस अशीच सकाळची वेळ होती. आकांक्षा आपल्या खोलीमध्ये झोपलेली होती. सुभद्रा घंटी वाजवत पूजा करत होती. घंटीच्या आवाजाने आकांक्षाची झोप डिस्टर्ब झाली. ती रागाने बाहेर आली आणि सुभद्राला म्हणाली, काय हो आई, सकाळी एवढा आवाज कशाला करताय तुम्ही? असं नाही बोलू सुनबाई, मी पूजा करतीये आणि आता तर सकाळचे 7 वाजलेत. 7 वाजलेत तर मी काय करू? मला काही तुमच्यासारखा लवकर उठायची सवय नाहीये. तुम्ही आता हे सगळं थांबवा आणि मला जरा झोपू देत. सुभद्राला सुनबाईचं हे बोलणं अजिबात पटलं नाही, पण तरीही ती गप्प राहिली आणि ती स्वतःलाच दोष देऊ लागली. अरे, ही तर माझी चूक झाली. ती शहरातली पोर आहे. तिथं सगळेजण उशिरापर्यंत जागतात आणि उशिरा उठतात. मला या गोष्टीचा विचार करायला हवा होता. आकांक्षा सगळा वेळ एकतर झोपण्यात घालवायची किंवा मोबाईलवर मैत्रिणींशी गप्पा मारण्यात घालवायची. ती सुभद्राची काहीच मदत करत नव्हती. एक दिवस ती फोनवर गप्पा मारत होती आणि सुभद्रा आपल्या बैलांना चारा देत होती. तेव्हा अचानक तिच्या बैलाने मोठा हंबरडा फोडला. अरे, काय झालं तुला? कशाला एवढ्या मोठ्याने ओरडतोस? मी देतीये ना तुला चारा खायला. हा, बरं, ठीक आहे, उशीर झाला थोडा. अरे काय करू, आज माझे गुडघे खूप दुखतायत. म्हातारी झालीये ना मी. तिकडे फोनवरती आकांक्षाच्या मैत्रिणीने बैलाच्या हंबरण्याचा आवाज ऐकला आणि ती तिला म्हणाली, अरे क्या बात है आकांक्षा, कुठल्या तबेल्यात वगैरे आहेस की काय तू? हा कसला आवाज येतोय? अगं, गाव आहे ना हे. इथे तर गाय आणि बैलांचाच आवाज येणार ना, कुठला डीजे तर वाजणार नाही. बरं ऐक, मी तुला थोड्या वेळातच फोन करते. आकांक्षाने फोन ठेवला आणि सरळ सुभद्राकडे गेली. काय हो आई, तुम्हाला जरा सुद्धा कळत नाही का? अहो, मी तिकडे फोनवरती बोलतीये आणि तुमचा हा बैल इकडे ओरडत बसलाय. माझं सगळं नाक कापलं जातं माझ्या मैत्रिणींसमोर. तुम्हाला खूप आनंद होत असेल ना मला असा त्रास देण्यामध्ये? हे सगळं तू काय बोलतीयस सुनबाई? मी तुला कशी काय त्रास देईन? आणि राहिला प्रश्न ह्याच्या हंबरण्याचा, तर त्याला भूक लागली होती म्हणून ओरडत होता. तो आपल्यासारखा बोलू तर शकत नाही ना. जनावर आहे ते जनावर आहे, पण तुम्ही तर नाही ना. कान उघडे ठेवून ऐका. मी जेव्हा माझ्या मैत्रिणींबरोबर बोलत असेन तेव्हा तुम्ही याला घेऊन बाहेर जात जा, नाहीतर मी हे घर सोडून जाईन. माझं आयुष्य म्हणजे एक नरक झालेलं आहे. सुभद्रा पुन्हा गप्प राहिली. एक दिवस घराबाहेरचं अंगण जेव्हा ती शेणाने सारवत होती तेव्हा आकांक्षा नाकावर हात ठेवून तनतन करत बाहेर आली आणि रागाने ती सुभद्राला म्हणाली, काय आई, हे काय चाललंय तुमचं? सगळ्या घरभर हा घाणेरडा वास पसरलाय. सुनबाई, अगं शेण आहे हे. तुला माहितीये किती पवित्र असतं हे? बाहेरच्या जीव जंतूंना घरात प्रवेश करू देत नाही हे. अरे का तुम्ही माझ्या मागे लागलाय? मला नकोय हे सगळं माझ्या घरात शेणबीण. जेव्हा मी इथून जाईन ना त्यानंतर तुम्ही हे सगळं करत बसा. कुठे आणून सोडून गेला हा अखिल मला देव जाणे. कंपनीवाल्यांनी 2 महिन्याचं त्याचं ट्रेनिंग अजून वाढवलंय. आता 2 महिने अजून हे सगळं झेलायला लागणार मला. सुभद्रा आकांक्षाच्या कुठल्याच बोलण्याचं वाईट वाटून घेत नव्हती. ती तिच्यावर खूप प्रेम करायची. एक दिवस असंच झालं. सुभद्रा आकांक्षाला म्हणाली, सुनबाई, आज काही लोक तुला बघायला येणार आहेत. ते काय, ही लोक लग्नाला आली नव्हती ना म्हणून. अरे, मला बघायला येत आहेत? मी काय प्रदर्शनातली वस्तू आहे का मला बघायला यायला? तुम्ही त्या लोकांना नाही म्हणून सांगा. मला कोणालाही भेटायचं नाहीये. आकांक्षा सतत सुभद्राचा अपमान करायची आणि उलटसुलट तिला बोलत राहायची. पण सुभद्रा आपल्या सुनबाईला काहीच बोलत नव्हती. तिला नेहमी असंच वाटायचं की सुनबाई शहरातली आहे, तिकडची जीवन पद्धती वेगळी आहे आणि त्याला ती बदलू शकणार नाही. एक दिवस सुभद्रा खूप आजारी पडली. तिचा ताप उतरायचं नावच घेत नव्हता. पण आकांक्षाला या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस आकांक्षा घराच्या टेरेसवर आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत मारत आणि आपल्या सासूबद्दल तक्रारी करत होती. फोन ठेवल्यानंतर कसा कोण जाणे तिचा पाय घसरला आणि ती टेरेसवरून खाली पडली. आकांक्षाचा आवाज ऐकून सुभद्रा पळत पळत घराबाहेर आली आणि तिने पाहिलं की आकांक्षा जमिनीवर पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. सुनबाई, सुनबाई, अगं हे कसं काय झालं? आकांक्षा रक्तबंबाळ झाली होती. गावापासून हॉस्पिटल 4 किलोमीटर अंतरावर होतं. सुभद्राला कळत नव्हतं की काय करावं ते. तेव्हाच तिला आपल्या बैलाच्या हंबरण्याचा आवाज आला. सुप्रियाने ताबडतोब आपली बैलगाडी तयार केली आणि आकांक्षाला त्याच्यात झोपवलं आणि स्वतःच बैलगाडी चालवत हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागली. लवकर चल, अजून लवकर चल. माझ्या सुनबाईला लवकरात लवकर दवाखान्यात नेला पाहिजे. दोन्ही बैल अगदी वेगाने धावू लागले. काही वेळातच ते सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
आकांक्षाची ती गंभीर परिस्थिती बघून डॉक्टरांनी तिला ताबडतोब ऍडमिट केलं आणि तिच्यावर उपचारही सुरू केले. काही वेळानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. आता तुमच्या सुनबाईच्या जीवाला धोका नाही. तुम्ही यायला थोडा जरी उशीर केला असतात तर काहीही झालं असतं. जोपर्यंत आकांक्षा हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत सुभद्रा ना रात्री झोपत होती ना दिवसा. ती 24 तास तिच्या जवळ बसून राहायची. तिला हवं नको ते सगळं बघायची. आकांक्षाला सगळं कळालं होतं की सुभद्राने तिला हॉस्पिटलमध्ये कसं आणलं आणि तिची आता काय परिस्थिती आहे. तिला आता तिच्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या आणि खूप पश्चात्तापही होत होता. आई, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागले. खूप उलटसुलट बोलले तुम्हाला, पण तरीही तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी काय काय केलं. माझ्या या चुकांसाठी मला माफ करा आई. अगं, काही चूक केली नाहीस तू. तू बरी हो हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हाच आकांक्षाला बैलाच्या हंबरण्याचा आवाज आला. ती तो आवाज ऐकतच होती. तेवढ्यातच, तुला माहितीये तू इथं झोपून आहेस तर माझ्या दोन्ही बैलांनी सुद्धा खाणं पिणं सोडून दिलंय. ते हॉस्पिटलच्या बाहेरच उभे राहिलेत. खरं सांगू, ते जर नसते तर मी तुला कशी इथं घेऊन आले असते काय माहित. सुभद्राचं ते बोलणं ऐकून आकांक्षाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ती बाहेर आली आणि दोन्ही बैलांच्या जवळ जाऊन तिने त्यांची माफी मागितली. आकांक्षा आता बदलली होती. तिला आता गाव आवडायला लागलं होतं आणि सुभद्रा तर खूपच जास्त. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.